मुंबईतील साकीनाका व पवई परिसरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या आंतरराज्यीय हनी ट्रॅप रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टिंडर या ॲपवरून संपर्क साधून तरुणांना कॅफेमध्ये बोलवलं जात होतं. तेथे महागड्या ऑर्डर्स देऊन मोठे बिलं भरायला भाग पाडले जात होते. पैसे देण्यास नकार दिल्यास धमकावून व खोट्या तक्रारीची भीती दाखवून पैसे त्यांच्याकडून उकळले जात होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत 3 तरुणांसह 10 जणांना आता अटक केली आहे आणि या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माझे जे कार्यकर्ते आहेत युवा प्रतिष्ठान संस्थेचे, मी स्वतः अध्यक्ष पंकज यादव, आम्ही 10 जणांनी टिंडर ॲप पहिला डाउनलोड केलं आणि त्याचं सबस्क्रिप्शन्स घेतलं. ते घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की ज्याला पण मेसेज येईल आणि 1 दिवसामध्ये चॅट करून दुसऱ्या दिवशी जी मुलगी अगदी लवकर भेटायला बोलवेल ती आपण स्कॅमर मुली आहे असं आपण समजूया. तर ठरल्याप्रमाणे आम्ही बऱ्याच मुलींना रिक्वेस्ट वगैरे पाठवली, कारण का हे सगळं ठरवलेलं आम्ही. तर एक मुलीची रिक्वेस्ट जी आहे ती एक्सेप्ट झाली, मॅच झाली मुळात, आणि त्यानंतर मग आम्ही चॅटिंग वगैरे करून त्या मुलींनी सांगितलं की साकीनाका परिसरामध्ये आपण भेटूया. तर आमचं ठरलं की आम्ही 8-10 जण होतो आणि मुळात मला ती मॅच झाल्या कारणाने मग मीच भेटायला गेलो त्या मुलीला. मग त्या मुलीनी बरोबर तो जो कॅफे क्लब होता, कॅफे क्लब नावाची जी आस्थापना आहे तिथे ती घेऊन गेली आणि घेऊन गेल्यानंतर तिथे तिला 40-50 मिनिट माझ्याबरोबर बोलायचं होतं जेणेकरून ती जास्तीत जास्त दारू पिईल. तर ती मुलगी तिथे टकीला नावाचं मद्यपेय पियत होती आणि त्या टकीला नावाच्या मद्यपेयाचे 6 पॅकचेच बिल 16,000 बिलमध्ये आलेलं आहे. टोटल बिल 18,000चं होतं. बाकीचं जेवण वगैरे ऑर्डर केलं. मुळात ह्या आस्थापनेने जवळपास 20 ते 25 मुली ह्या दिल्लीवरून आणून साकीनाकाच्या एका परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ही मुलंच स्वतः चॅट करतात. हे जे रॅकेट चालवणारी मुलं आहेत हे स्वतः त्याच्यामध्ये चॅटिंग करून ह्या ज्या मुली आहेत त्यांना नंतर व्हॉट्सअप नंबर देतात की आता तुला ह्या मुलाला भेटायचं आहे आणि त्याला गोडगोड बोलून साकीनाकापर्यंत बोलवायचं आहे. आणि मग ती मुलगी एकदा आतमध्ये त्या मुलाला घेऊन आली तर तिथे 4 बाउन्सर, 4 वेटर अशी ही जी त्यांची टीम आहे ती बिल देते, कारण का ड्रिंक केल्या कारणाने महागडं मद्यपेय 20 ते 50 हजाराचं बिल देतात. आणि बिल दिल्यानंतर तिथे तमाशा चालू होतो, कारण का ग्राहक ताबडतोब 35-40 हजार रुपये बिल देऊ नाही शकत. आणि मग मुळात माझ्याबरोबर जे झालं ते मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीने जे 6 पॅक प्यायल्यानंतर ती वॉशरूममध्ये जेव्हा गेली तेव्हा मी ते मद्यपेयाचं जे ग्लास होतं टकीलाचं ते जेव्हा मी वास घेतला त्यामुळे त्याच्यात दारूचा वासच नव्हता. म्हणजे ते लोक पाणी टाकून ते देत होते तिला आणि ती 6 वेळा ती पाणी पियाली. तर मुळात पाणी प्यायचं इतकं मोठं जे बिल आज हे मुंबईकरांना किंवा या भारत देशामध्ये दिल्लीपासून चांगल्या चांगल्या हाय क्वालिटीचे जे शहरं आहेत आपली तिथे मुख्यतः हा स्कॅम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.